सो वॅस्क्युलर मध्ये 2 प्रकारच्या ट्रीटमेंट असतात. एकाला आपण एंडोवॅस्क्युलर म्हणतो आणि दुसरं असतं सर्जरी. एंडोवॅस्क्युलर म्हणजे आपण एका सुईद्वारे केलेलं ऑपरेशन, म्हणजे जशी हार्टची अँजिओप्लास्टी केली जाते तसे आम्ही पायाची अँजिओप्लास्टी करतो. हे करतो जेव्हा छोटे छोटे ब्लॉकेजेस खूप लेवल्सला असतात तेव्हा, किंवा पेशंट मेजर सर्जरीसाठी फिट नसेल तेव्हा. पण जर मोठा ब्लॉकेज आहे, तो अँजिओप्लास्टीने उघडणं अवघड असेल, तेव्हा आपण बायपास करतो. ह्याच्यात अजून एक भाग हा पण आहे की पेशंट एवढी मोठी सर्जरी करण्यासाठी फिट पण असला पाहिजे. आमच्याकडे येणारे पेशंट्स मुळतः खूप वेगळे वेगळे बाकीचे आजार असतात, जसं डायबिटीज असू शकतं, हायपरटेन्शन, बीपीचा आजार असू शकतो, हृदयाचे त्रास असू शकतात, हे असतात. सो या सगळ्या दृष्टिकोनातून जेव्हा पेशंट सेफ असतो तेव्हा आपण बायपास करू शकतो. सो हे सगळे पेशंट त्याच्या भोवती केलेले प्लॅन असतात, ते पेशंट टू पेशंट बदलू शकतात. सो हे मुळात लाल रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेजेसमुळे होणारे पायाचे दुखणे.